क्रमांक 3 आजचा तिसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आहे. शेवटचे 3 बॉल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. इथे डॉट बॉलचा रेशिओ शेवटच्या ओव्हरमध्ये वाढलाय. धाव आता मिळत नाहीये. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला 27 4 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि अजय, गोलंदाजी मार्गवरतून तुषार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅकलिफ्टचा वापर केलाय. बॉल पाठवलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक पेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. 5 बॉलचा खेळ आता संपलेला आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे आणि नंतरचा टॉस आपण अनाउन्स करत आहोत. मॅच आहे यानंतर 2 टीम मध्ये. एका बाजूला संघ खेळणार आहे या मॅच मध्ये, ज्याची आपण चर्चा करत आहोत. ब्लॅक कोब्रा कुसगाव आणि त्यांच्या विरुद्ध काळ भैरवनाथ 11 बावधन ही मॅच होणार आहे. टॉससाठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. त्यानंतर बोरगाव विरुद्ध संजय जाधव बिचुकले फौजी 11 असा सामना आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. टॉससाठी रिपोर्टिंग करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा आहे. पंचांची कोणती हालचाल नाहीये, त्याच्यामुळे हा बॉल योग्य आहे. आणि शेवटच्या बॉलवरती रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. वाईट साठी आता रेफर केलेला आहे आणि प्रत्यक्षात आता या बॉलची पाहणी केली जाईल. स्पोर्ट ऑन लाईव्ह. योग्य बॉल आहे. अठ्ठावीस झालेले आहेत आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीला धावा 29, येणारे बॉल 30. अशा प्रकारचा डाव. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. राजू शेठ शिर्के यांची कन्या, त्यांच्या घरची लक्ष्मी अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेला 1 लाख रुपयाचा आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई, सन्माननीय श्री तुकाराम शेठ जेदे यांच्या वतीने विशेष सहकार्य. उद्योजक खेड सुभाष शेठ गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार मिळालेला आहे. युवा नेते पश्चिम भाग आनंद चिरगुटे साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य. स्वप्नीलभाई गायकवाड युवा नेते पश्चिम भाग, तृतीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पंकज दादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते आणि निलेश भैया भोसले यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार मिळालेला आहे. विक्रांत महांगडे आणि प्रतीक शेठ शिर्के यांच्या वतीने चतुर्थ 5व्या क्रमांकासाठी विशेष सहकार्य आहे. त्यानंतर सर्व ट्रॉफीज रितेश शेठ जमदाडे, सामनावीर टी शर्ट प्रणवदादा थोरवे, मॅन ऑफ द सिरीज राज ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के यांच्या वतीने सायकल. बॉल सौजन्य आहे धनाजी कोंडाळकर. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन अनुश्री शिर्के यांच्या वतीने बेस्ट बॅट्समन कूलर जितुल गायकवाड, बेस्ट बॉलर कूलर तुषार हागीर आणि बेस्ट फिल्डर कूलर ओझरडे वॉरियर्स. हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी. स्टेडियम आहे या क्रिकेट स्पर्धेला कृष्णामाई स्टेडियम, वैकुंठधाम पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. चला मित्रांनो, आता फिल्डिंग लावा आणि टीम पसरणी आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला आयोजन समितीकडून सूचना येते, आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका, आपण फिल्डिंग लावा अशी विनंती आहे आणि बॅटिंग ऑर्डर लगेच तत्परतेने पाठवा. 29 धावा 30 बॉल असं आहे या मॅचचं समीकरण.
तन्मय चौधरी ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रमोद गायकवाड अण्णा आणि दुसऱ्या बाजूला कुणाल भांगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर बोरगाव विरुद्ध खुंटे अशी मॅच होणार आहे. त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया असं आयोजन समिती या ठिकाणी कळवलेलं आहे. चला, तन्मय चौधरी षटक क्रमांक 1 ला प्रारंभ करतील. तर बॅटिंग मध्ये कुणाल भांगडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. 30 बॉल 29 धावांमध्ये आता ही झुंज मैदानाच्या आतमध्ये टीम मेनवलीला द्यायची आहे. तर एका बाजूला 30 बॉलच्या पाठीमागे 29चा पाठलाग पसरणीला करायचा आहे. पहिला बॉल तन्मय चौधरी, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट वरतून आली आहे, डॉट आलाय. सुरुवात तन्मय चौधरीने चांगली केली आहे. म्हणजे अशा प्रकारच्याही बॉलसाठी फलंदाजांना तयार राहावं लागेल. तन्मय चौधरी सुरुवात दमदार करतायत. शेवट कसा राहील मेनवलीचाही पाहावं लागेल. बॉल क्रमांक 2, पाठी ओढलाय, शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. कुणाल भांगडे स्ट्रायकर एंडला आहेत. पहिला बॉल संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती शेवटपर्यंत नजर रोखून धरली आणि तन्मय चौधरी यांची दिशा या बॉलच्या पाठीमागे खराब होती. पुन्हा टाकावा लागतोय. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. त्यापेक्षा जास्तीचं काही या बॉलच्या पाठीमागे कुणाल भांगडे यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेलं नाहीये. डॉट आलाय. एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रमोद गायकवाड अण्णा स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. प्रमोद गायकवाड एका बाजूला आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये संयम ठेवलाय 2 बॉलच्या पाठीमागे. फुलटॉस बॉल, प्रत्युत्तर देऊ शकले नाही. नो बॉल, +1 धावा मिळतील 2. स्कोर बोर्डचा इथे होतोय श्री गणेशा. 29चा पाठलाग करताना धावफलकावरती आलेले आहेत धावा 2. 3 धावा माफ करा. नो +1 आणि एक वाईटची आहे, अशा 3 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. कमी धावसंख्येची मॅच आहे आणि कमी धावसंख्येमध्ये अशा प्रकारच्या मेनवली टीमला गोष्टी टाळाव्या लागतील. तन्मय चौधरी यांना विकेट घ्याव्या लागतील. पाठीमागच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत, दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. एका बाजूला प्रमोद गायकवाड अण्णा, दुसऱ्या बाजूला तन्मय चौधरी. हे दोन्ही खेळाडू आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू एकामेकासमोर. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंचांगडी अपील केली होती हलकीशी, परंतु पहा या बॉलच्या पाठीमागे फ्री हिट होती कारण या अगोदरचा बॉल नो होता. त्यामुळे इथे बालंबाल बचावलेले आहेत प्रमोद गायकवाड. धाव आता मिळत नाहीये. डॉट आलाय. तन्मय चौधरी यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रमोद गायकवाड एका बाजूला आज शांत आहेत. बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवलाय. समोर खेळलाय मिडॉनला खेळाडू आहेत. धाव आता मिळत नाहीये. या षटकामध्ये बॅटच्या साह्याने जर आपण चर्चा केली ना तर समोर धावा येऊ शकलेल्या नाहीयेत. 4 बॉलच्या पाठीमागे तन्मय चौधरी यांनी 3 खर्च केलेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आक्रमक फलंदाजाला इथे बांधून ठेवलंय. समोर खेळलाय, क्लिअर केलाय मिडॉन. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. प्रमोद गायकवाडांना यांच्या बॅट मधून आला एक रापचिक फटका, चौकार. पॉवर प्ले या फटक्याने तोडला. मिडॉनच्या डोक्यावरतून हा बॉल टोलवला प्रमोद गायकवाड यांनी. एक संधी होती का मिडॉनला, तर नव्हती. आणि त्यानंतर लॉंगॉनला तर बॅकअपच नव्हतं आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की तुम्हाला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवावा लागतो आणि तो इथे टोलवलेला आहे. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, सीमारेषा पार. धावा येत आहेत 7. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. तन्मय चौधरी यांचा षटकातला शेवटचा बॉल. काही बॉल चांगले, काही बॉल भांगडे, काही बॉल दिशाहीन, अशा प्रकारचं असणारे षटक. पहिला आता ऑन साईडला फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल ती एक सिंगल धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती बनवायच्या विजयासाठी. 21 धावा. येणारे बॉल 24. बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 21. त्यामुळे आज मेनवली टीमला या मॅच मध्ये प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल.
गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल. अक्षय निंबाळकर ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. सोडून दिलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे आणि +1 आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जर आपण टॉस साठी आला नाही तर या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे की जो संघ या ठिकाणी उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. याची आपण नोंद घ्या. टॉस मध्ये दोन्ही संघांना ठिकाणी आपण आमंत्रित करूया. टीम ब्लॅक कोबरा कुसगाव आणि त्यांच्या विरुद्ध काळ भैरवनाथ 11 बावधन आपल्यामध्ये टॉस होणार आहे. याची आपण नोंद घ्या. आणि टॉस हा आता लगेच केला जाईल याची आपण नोंद घ्या. असं आयोजन समितीकडून सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे 10. 0 गडी बाद बनवायच्या आहेत धाबा इथून पुढे आता 19. चला थोडीशी आपण घाई करूया का. दोन्ही संघांना विनंती करूया. आज एक सामना एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे विनंती आपण करूया की आपण थोडीशी घाई करूया. पायांचा वापर केलाय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना फलंदाज कुणाल मांगडे यांच्या बॅट मधून मोठा टोला. राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. पायांचा अगदी योग्य वापर केलाय. बॉलर तयार. ओ इथे पहा उसळणारा बॉल टाकलाय. मनसुबे उधळून लावले. वाचन केलेलं आहे आता कुणाल मांगडे यांचं. बॉलर अक्षय यांनी पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. अकूट टप्प्याचा बॉल टाकला आणि त्याला खेळताना बऱ्याचशा अडचणी कुणाल मांगडे यांना आल्या. सिंगल मिळाली या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्या 17. 12 धावांची गरज. येणारे बॉल 22. अक्षय यांना आता काहीतरी चमत्कार करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. ऑन साईडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप साठी नाहीयेत परंतु आले आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. एका बाजूला 21 धावा आलेल्या आहेत. आता अवघ्या 8 धावांची गरज आहे. सामना थोडासा सोपा झालाय टीम पसरणीसाठी परंतु एका बाजूला मेनवली संघाला शेवटपर्यंत लढावं लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅच मध्ये लढावं लागेल. टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळत नाही आता कोणतीही धाव. याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. अक्षय निंबाळकर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अक्षय निंबाळकर शेवटचे 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिलेला बॉल आहे. वाईड आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील ज्याची आपण चर्चा करतोय की प्रत्येक धाव मोजून मापून तोलून तुम्हाला खर्च करावी लागेल. कारण आता प्रत्येक धावेला भाव हा सोन्याचा आलेला आहे. आता 22 झालेले आहेत म्हणजे 7 धावांची गरज आहे इथून पुढे. पॉइंटला खेळाडू आहेत. त्यांच्या हातामध्ये बॉल विसवतोय. धक्का क्रमांक पहिला. टीम पसरणीला. कुणाल मांगडे माघारी. आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. एका बाजूला आता कुणाल मांगडे मैदानाच्या बाहेर गेले आणि त्यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये नवीन साळुंके माफ करा रोहन शिर्के मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मला वाटतं नवीन साळुंके यांचे फॉलोअर्स त्यांना त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
रोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती क्षमता आहे या खेळाडूकडे. मधल्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु अक्षय निंबाळकर यांना शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 22 धावा गडी बाद. निलेश भैया भोसले यांना विनंती की आपण टॉस साठी या. आपल्याला विनंती आहे. फटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली. त्याचबरोबर या ठिकाणी आयोजन फुंटे टीमचं आगमन आहे. त्यांचे स्वागत. टीम बोरगावचं स्वागत आहे. महेशभाई वाडकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. संग्राम माने जीटीसी लाईव्ह यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. एका बाजूला 23 धावा गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. अवघ्या 6 आणि येणारे बॉल आहेत 18 बॉल 6ची गरज आहे. तन्मय चौधरी पुन्हा एकदा आलेले आहेत बॅटिंग मध्ये. रोहन आणि प्रमोद गायकवाड. रोहन डावकुरे आताचे आहेत. यॉर्करचा वार केलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा तर कोणती मिळणार नाहीये. इथे आलेला आहे तो डॉट. धावा येत नाहीत. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल टीम मेनवलीला. तन्मय चौधरी एक चिवट ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला रोहन डावकुरे आताचे आक्रमक फलंदाज. पसरणी गावचे मैदानाच्या आतमध्ये. लाईन मिस करून बसलेले आहेत. धाव आता येत नाहीये. डॉट बॉल तुम्हाला सातत्याने टाकावे लागतील. फलंदाजांवरती दबाव वाढवावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. आणि या मॅच मध्ये आता हा एक पर्याय मेनवली टीमकडे आहे. डॉट बॉलचा रेशिओ आणि गुच्छामध्ये विकेट, तरच या गोष्टी शक्य होऊ शकतील. अन्यथा सामना थोडासा सोपा आहे पसरणी टीमसाठी. निलेश भैया भोसले यांना विनंती आहे की आपण या. या ठिकाणी टॉस होत आहे. निलेश भैया भोसले यांना विनंती आहे. वाई प्रीमियर लीग जी गावाला होते त्याचे प्रमुख आयोजक आणि या स्पर्धेला ज्यांच्या वतीने विशेष सहकार्य आहे ते बावधन गावचे एक रॉयल व्यक्तिमत्व निलेश भैया भोसले यांना विनंती आपण या. आता इथून पुढे विजयासाठी धावा किती बनवायच्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत 5. तन्मय चौधरीचे 3 बॉल संपलेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व 4. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्णेच्या काठी बसले पसरणी गाव. फटका चांगला खेळलाय. गॅप शोधेल का हा बॉल. खेळाडू आले. सिंगल प्राप्त होते या बॉलच्या पाठीमागे. इथून पुढे आता धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 4 धावांची गरज आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. तन्मय चौधरी समोर रोहन. कमी गतीचा बॉल कव्हरच्या डोक्यावरतून टोलवलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. दुसरीचा प्रयत्न सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत. शरीरावरती नियंत्रण शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं आणि इथे काही धावांचा बचाव केलेला आहे. आता इथून पुढे अवघ्या 2 धावांची गरज. येणारे बॉल 13. रोहन शिर्के स्ट्रायकर एंडला. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 12 बॉल 1 धावेची आता गरज आहे. टीम पसरणी या टीमला. आणि इथून पुढे आता पसरणी टीम समोर समीकरण सोपं आहे, परंतु मेनवली टीम साठी बऱ्याचशा अडचणी आहेत. या अडचणीतून मार्ग काढला जाईल का. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरचा टॉस होत आहे. काळ भैरवनाथ 11 बावधन आणि ब्लॅक कोब्रा कुसगाव अशी होणारी लढत आहे. आणि या लढतीचा टॉस आता लगेचच केला जाईल. दोन्ही संघनायक आपण या. 28 वरती 1. 12 बॉल 1ची गरज. गोलंदाजीच्या रनवेवरती सिद्धेश चौधरी. एका बाजूला प्रमोद गायकवाड. अण्णा. 1 धावेची गरज आहे. खौफ टूटे है मगर हौसले जिंदा है. अरे हम वो है ज्या मुश्किले शर्मिंदा है. आणि आज इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होते. सहजतेने सिंगल धाव पूर्ण केली आहे. सामना पसरणी टीमने जिंकलाय. मेनवली टीम आपला आभार. आयोजन आलं ग.
आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक अनुश्री